पुण्यामध्ये स्वतःचा बंगला किंवा रो हाऊस असणं हे प्रत्येक माणसाचं स्वप्न आहे. पण त्याऐवजी आपल्याला भेटतं काय तिथे 1000-2000 स्क्वेअर फीटचे हायराईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट्स. तर आज मी ज्या लोकेशनला आलेलो आहे तिथे तुम्हाला मिळणार आहेत 4 BHKचे टाउन हाऊसेस, 5 BHKचे टाउन हाऊसेस. तुम्हाला इथे प्लॉट्स मिळणार ज्याच्यावरती तुम्ही स्वतःचं घर बांधू शकता. आणि ते इथे तुम्हाला खास काय असणार आहे, कारण तुम्हाला ड्रोन शॉट्समध्येही दिसून जाईल आणि माझ्या मागेही तुम्हाला दिसतंय कंप्लीट सह्याद्री हिल्स रेंज आहे. इथे तुम्हाला हिल स्टेशन फील आहे, कारण तुम्ही जस्ट लोणावळा आणि खंडाळ्याचं थोडंसं खाली आहात. आणि जिथे लोणावळा आणि खंडाळामध्ये जे तुम्हाला टेम्परेचर मिळतं तेच टेम्परेचर तुम्हाला इथे कंटिन्यू लाईफ टाईम मिळणार आहे. सो दॅट तुमचं स्वतःचं एक इथे एक सेकंड होम म्हणू शकता, या तुम्ही इथे स्वतः रिटायरमेंटसाठी शिफ्ट होऊ शकता. असं हे परफेक्ट लोकेशन आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता ऑलरेडी इथे रो हाऊसेसमध्ये लोक राहायला सुरुवात झालेली आहे. ऑलरेडी लोकांनी इथे शिफ्ट झालेले आहेत आणि ह्या कम्युनिटीचा आपण आज कंप्लीट टूर करणार आहोत. लोकेशन ओव्हरव्ह्यू इथे तुम्हाला बघायला मिळणार, ॲम्युनिटीज काय काय आहेत सगळ्या गोष्टी विथ ड्रोन शॉट्स. आणि आपण बघणार आहोत शेवटी एक 4 BHK टाउन हाऊसचा शो फ्लॅट रिव्ह्यू. चला तर बघूया शेवटपर्यंत. लोकेशनबद्दल बोलायचं गेलं तर हा प्रोजेक्ट मुंबई पुणे एक्सप्रेसवे एकदम कनेक्टेड आहे. सर्व्हिस रोडनी डायरेक्टली तुम्हाला इन फ्युचरमध्ये इथे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. आपण आहे ओसे सेंट्रल या भागामध्ये, जिथून तुम्ही बघू शकता की आउटर रिंग रोड जो पुढच्या 2 वर्षामध्ये बनणार आहे आणि वेस्टर्न पॅकेजचं काम हे एकदम फास्ट स्पीडमध्ये चालू आहे. तो तुम्हाला साधारणतः इथनं 3 ते 3.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि तो तुम्हाला सोमाटणे फाटा आणि ओल्ड हायवे तुम्हाला साधारणतः इथून 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तिथून पुढे तुम्ही जर बघितलं तर बाणेर आणि बालेवाडीसारख्या या मेन हॉटस्पॉटला तुम्ही साधारणतः 20 ते 30 मिनिटांमध्ये कनेक्ट करू शकता. आणि चाकणसारखा अख्ख्या भारत देशातला सगळ्यात मोठा जो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा मेन हब आहे तिथेही जर तुम्ही बघू शकता तर तिथे तुम्ही साधारणतः 20 ते 30 मिनिटांमध्ये तिथेही तुम्ही ट्रॅव्हल करून पोहोचू शकता. तर हे सर्व काही कनेक्टिव्हिटी जर बोलायचं गेलं तर इथून तुम्हाला हे वेल पॉईंट सगळे चेक पॉईंट्स तुमच्या कनेक्टिव्हिटीचे इथं क्लिअर होतात. आणि त्यासोबतच जर ह्या प्रोजेक्टबद्दल बोलायचं गेलं तर प्रोजेक्टची लोकेशन एक स्वतःमध्ये एक प्राईम आहे, कारण प्रोजेक्टच्या सगळ्या साईडनी पूर्ण सह्याद्रीने वेढलेला हा प्रोजेक्ट आहे. आणि इथे तुम्हाला एक सर्टन टेम्परेचर ड्रॉप दिसतो, जेव्हा युजली आपण हिल स्टेशनला जाण्यामागचं कारण असतं की आपण तिथे गारवा घेण्यासाठी जातो. बट हा प्रोजेक्टमध्ये तुम्हाला हिल स्टेशन काइंड ऑफ फील आहे आणि सिटीपासून तुम्ही एकदमही बाहेर नाही आहे. आणि वेल सेटल कम्युनिटी आहे. 247 एकराचं हे एंटायर टाउनशिप आहे, ज्यातला साधारणतः 130 एकर हे ऑलरेडी डेव्हलप होत आहे. तिथे ऑलरेडी लोक राहायला आलेले आहेत. इथे तुम्हाला मिळणार आहेत 4 BHK टाउन हाऊसेस, 5 BHK टाउन हाऊसेस, प्लॉट्स. त्यासोबतच इथे तुम्ही तुमचं स्वतःचं घर त्या प्लॉटवरती बनवू शकता. इथे ऑलरेडी एक टाउनशिप सँक्शन असल्यामुळं तुम्हाला स्टॅम्प ड्युटीची व्हॅल्यू कमी मिळते. तुम्ही साधारण ते 3.5% स्टॅम्प ड्युटी पे करता. आणि त्या स्टॅम्प ड्युटी कमी पे करण्यामागचं जे रिझन आहे, ह्या टाउनशिप सँक्शनमध्ये तुम्हाला स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल, फायर स्टेशन, सबस्टेशन इथे तुम्हाला सगळं काही इथे ऑलरेडी मिळणार आहे. डेली नेसेसिटी कमर्शियल इथेच मिळणार आहे. सो दॅट मला वाटत नाही की इथे जर तुम्ही राहायला आला तर इथून तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी बाहेर जाण्याची गरज आहे, कारण दिस इज अ वेल सेटल्ड टाउनशिप इन इटसेल्फ. आणि ही पुण्यामधली बघू शकता की ह्या रेडियसमधली सर्वात पहिली विला कम्युनिटी टाउनशिप आहे, जिथे टाउनशिप सँक्शनमध्ये एकही हायराईज नाही आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की फक्त आणि फक्त तुम्हाला रो हाऊसेस दिसतील, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे अजून दुसरं काही दिसणार नाही. आणि पूर्ण सगळ्या साईडने तुम्हाला सह्याद्रीने घेरलेलं आहे. आत्ता आपण साधारणतः मे एंडिंगला आहे. जून जुलैमध्ये तुम्ही जर इथे आला तर हा जो तुम्ही नजारा मागे बघताय तो एकदम हिल स्टेशनपेक्षा कमी नाही. कुठे दुसरीकडे जायची तुम्हाला गरज नाही आहे. ॲम्युनिटीजबद्दल बोलायचं गेलं तर 247 एकरामधला 70% जागा ही ग्रीन जागा ठेवलेली आहे. ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे. त्यासोबतच हा तुम्ही वरनं जे बघताय पूर्ण हा 7 एकराचा गोल्फ कोर्स आहे. 6 पॉकेट गोल्फ कोर्स आहे विथ वॉकवेज अँड ऑल एव्हरीथिंग. आणि हा सगळा पोर्शन रेडी आहे. त्यासोबत ह्या पूर्ण टाउनशिपमध्ये 28+ गार्डन्स आहेत. त्यासोबत तुम्हाला इथे नॅचरल बॉडी मिळणार आहे. तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून बघू शकता की ती वरती हिलपासून स्टार्ट होऊन खाली ह्या प्रोजेक्टच्या मधोमध येऊन जाते. आणि त्याच्यामुळे ह्या प्रोजेक्टला अजून सुंदरता येते. आणि पावसाळ्यामध्ये ह्याच्यापेक्षा आत्ता जे तुम्हाला वातावरण दिसतं ह्याच्यापेक्षा अजून कितीतरी पटीने छान वातावरण तुम्हाला मिळणार आहे. त्यासोबतच इथे तुम्ही बघू शकता की वॉकिंगसाठी भरपूर जागा आहे. पूर्ण रस्ते मोकळे असतात, कारण तुमच्या घरांशिवाय इथे दुसरं कोणाला ॲक्सेस नाही आहे. दिस इज अ प्रायव्हेट गेटेड टाउनशिप आहे. कुठलाही इथने पब्लिक रोड कुठेही जात नाही आहे. तुम्ही एंट्री केलं मेन गेटमधनं की सगळा प्रेमायसेस तुमचा आहे. तुम्ही इव्हनिंग वॉकला जाऊ शकता, तुम्ही मॉर्निंग वॉकला जाऊ शकता, तुम्ही इथे तुमचे इव्हेंट ऑर्गनाईज करू शकता, तुम्ही तुमचं पर्सनल लाईफ इथे एकदम खुलके एन्जॉय करू शकता. एक तुमचं वीकेंड होम म्हणून जे बघू शकता की मुंबईसारख्या पुण्यासारख्या ह्या शहरांमध्ये एवढं मोठं ओपन स्पेस, एवढं ब्रीदिंग
स्पेस. आणि AQI बद्दल बोलायला गेलं तर 10 ते 20चा आत्ताचा AQI आहे. इमॅजिन करू शकता की हा AQI पावसाळ्यामध्ये किती अजून कमी होऊ शकतो. आणि हा सगळा बेनिफिट तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये मिळू शकतो. आता आपण डायरेक्टली जाऊया 4 BHK टाउन हाऊस बघण्यासाठी, आणि त्यानंतर मी तुम्हाला काही माझे शेवटी इनपुट्स देणार आहे की ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही का घेतलं पाहिजे. तर आता आपण बघणार आहोत 4 BHKचा विला. तर त्याआधी आपण इकोसिस्टम बघूया. तुम्हाला प्रोजेक्टमध्ये आत येण्यासाठी रोड आहे, ड्रेनेज ऑलरेडी इथं डन आहे, फुटपाथ आहेत, वॉकवेज आहेत, छोटे छोटे गार्डन. जसं तुम्हाला सांगितलं 28+ ह्या प्रोजेक्टमध्ये कंप्लीट गार्डन आहेत. ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला हे कम्प्लिटली दिसेल. त्यासोबत आता जर आपण पर्टिक्युलर ह्या विलाबद्दल बोलायचं गेलं तर 2500 स्क्वेअर फीटचा याचा लँड एरिया आहे, आणि त्यावरती 2300 स्क्वेअर फीटचं इथं बांधकाम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये बघितलं आपण तर इथे आपल्याला एक 4 व्हीलर पार्किंग आहे, 2 व्हीलरची ॲम्पल पार्किंग आहे, बाहेर आपल्याला वॉकवेज आहेत, इथे एक छोटंसं गार्डन आहे जिथे तुम्ही 2 चेअर्स टाकून इझिली बघू शकता. त्या व्यतिरिक्त प्रोजेक्टमध्ये भरपूर गार्डन आहेत. एंट्रन्स प्लाझा बघू शकता की एकदम असा ग्रँड एंट्रन्स प्लाझा लिहिलेला आहे. इथे तुम्ही प्लांटेशन करू शकता, इथेही प्लांटेशन करू शकता. एका कस्टमरने इथे वरनं वेल सोडलेली, तेही तुम्ही तसं प्लॅन करू शकता. जेव्हा एंट्री करणार तर तुम्हाला असा हा ह्यूज एंट्रन्स डोर मिळणार. सेफ्टीसाठी बघितलं तर बाहेर गेटेड कम्युनिटी आहे, प्रत्येक चेकपॉईंट्सवरती तिथं गार्ड आहेत. त्यासोबतच तुम्हाला तुमच्या विलामध्येही प्रॉपर सिक्युरिटी मिळणार. बाहेर तुमचं व्हिडिओ डोर पण आहे, जरी तुम्ही घरी नसाल कोणी बाहेर आलं तुम्ही इझिली बघू शकता. त्यासोबतच डोर बघितलं एकदम युनिक थीममध्ये डोर डिझाईन केलेला आहे. त्यासोबत तुम्हाला इथे डिजिटल डोर लॉक मिळतं यालचं. जेव्हा तुम्ही आतमध्ये एंटर करता तर 4 BHK विला कसा असतो त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही आतमध्ये आल्यानंतर हा डबल हायटेड एकदम प्रशस्त असा तुमचा लिव्हिंग एरिया आहे, जिथे बघू शकता तुम्ही 8 सीटर तुमचा इथे सोफा आहे. वरती तुम्ही बघू शकता डबल हायटेड आहे, विंडोज कंप्लीट सगळ्या बाजूने आहेत. दिवसा तुम्हाला लाईट लावायची गरजच नाहीये. आणि त्यासोबतच हा आहे 4 BHK विला. एक बेडरूम तुमचा खाली असणार आहे आणि 3 बेडरूम तुमचे ह्या स्टेअरकेसनं वरती असणार आहेत. तर आपण बघूया खालचा फॉर्मल एरिया, जिथे तुम्ही बघू शकता की ह्या एरियामध्ये तुमचा लिव्हिंग एरियाला संलग्नित तुमचा हा डायनिंग एरिया आहे. डायनिंग एरिया तुम्ही बघू शकता प्रॉपर 8 सीटर तुम्ही इथे डायनिंग प्लॅन करू शकता. त्यासोबतच इथे पूजा स्पेस आहे डेडिकेटेड, ते तुम्ही डेली तुमच्या पूजा अर्चना इथे करू शकता. आणि डायनिंग एरियाला अलॉंगेटेड हा तुमचा प्रशस्त असा किचन आहे. किचन हे बघू शकता युनिक कन्सेप्टमध्ये आहे. हा किचन मला पर्सनली आवडतो कारण ह्याच्यामध्ये तुमचा हा आयलँड टॉप येतो, इथून तुम्ही इझिली सर्व करू शकता. इथे तुम्ही कुकटॉप ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यासोबतच इथे तुमचा डेझिग्नेटेड तुमचा ड्राय वॉश एरिया आहे. आणि तुम्ही हे पूर्ण घर होम ऑटोमेशन थ्रू कंट्रोल पण करू शकता. असे पॅनल तुम्हाला प्रत्येक घरामध्ये प्रत्येक रूम्समध्ये मिळतील. आता आपण बघितला लिव्हिंग एरिया, डायनिंग एरिया, किचन, आणि त्यासोबतच हा एक एकदम प्रायव्हेट खास एरिया आहे. हा तुमचा प्रायव्हेट लॉन म्हणू शकता, गार्डन म्हणू शकता. इथे हे प्लंज पूल बनवलेलं आहे. तुम्हाला जर प्लंज पूल हवा नसेल तर हा कंप्लीट एक व्हरांडा होऊन जाईल. तुम्हाला प्लंज पूल हवा असेल तर हा असा तुम्हाला हा प्लंज पूल दिसेल. बाकी तुमचा हा कंपाऊंडेड गेट आहे, तुमचं सगळं प्रायव्हेट असणार आहे. तर ह्या डायनिंग एरियाला अटॅच तुम्हाला इथे पावडर वॉशरूम मिळणार आहे. इथे तुम्ही बघू शकता बाहेर बेसिन आहे, आतमध्ये WC आहे. आता आपण बघणार आहोत 4 मधला पहिला बेडरूम. जो तुमचा ग्राउंड फ्लोअरला असेल तर हा तुमचा फर्स्ट बेडरूम आहे, ज्याला तुम्ही ॲज अ गेस्ट बेडरूम यूज करू शकता. आतमध्ये आल्यानंतर छोटंसं फ्लॉयर दिलेलं आहे, आणि फ्लॉयर दिल्यानंतरनं जस्ट त्याच्या मागे तुम्हाला एक वॉर्डरोबचा स्पेस मिळू शकता. हे प्रॉपर एक डेझिग्नेटेड इथे तुम्हाला स्पेस दिलेला आहे. आतमध्ये आल्यानंतर तुम्ही रूम साईज बघू शकता. खूप चांगल्या रूम साईजेस आहेत. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी 2 विंडो आहेत, एक ह्या साईडला एक ह्या साईडला, सो दॅट दिवसा तुम्हाला लाईट लावायची गरजच नाही आहे. समोरून तुम्ही बघू शकता एकदम खूप जास्त सनलाईट तुम्हाला आतमध्ये येते. त्यासोबत इथे मिळते तुम्हाला अटॅच वॉशरूम. फिटिंग्स त्याच्यात तुम्ही बघू शकता प्रीमियम क्वालिटीच्या फिटिंग्स आहेत. साईजेस बघू शकता चांगल्या साईजेसचे हे वॉशरूम जसं रूम साईजेस आहेत. आता आपण जाणार आहोत वरच्या साईडला, जिथे आपल्याला मिळणार आहेत 3 अजून बेडरूम. त्यामधलं एक तुमचं मास्टर बेडरूम असणार आहे, ज्याला तुम्हाला डेक मिळते. चला मग बघूया. तर इथून आपण जाणार आहोत वरच्या साईडला, जिथे आपल्याला 3 बेडरूम मिळणार आहेत. जर प्राइसिंग बद्दल बोलायचं गेलं तर हा एवढा प्रशस्त असा विला तुम्हाला मिळणार आहे 3 कोटी जागेसकट. हा विला तुम्हाला जसा दिसतोय तसा अगदी बनवून मिळणार आहे. तर बघूया ह्याच्यामधल्या 3 बेडरूम मधल्या हे फर्स्ट वरची बेडरूम बघूया. इथे तुम्हाला मिळते प्रत्येक वरच्या बेडरूममध्ये अटॅच वॉशरूम असणार आहे. त्यासोबतच इथे बघू शकता साईजेस, रूम साईजेस बघा, फिटिंग्स तुम्ही बघितल्या, प्रीमियम फिटिंग्स आहेत. व्हेंटिलेशन प्रत्येक रूममध्ये तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इथे जागा ठेवलेली आहे.
आता ह्या साईडने आल्यानंतर इथं आपण बघू शकतो की फ्लोअर लॉबी स्पेस दिलेला आहे. इथून वरती तुम्हाला वरती जाण्यासाठी जागा आहे, तुमची प्रायव्हेट टेरेस पण तुमच्यासाठी असणार आहे. आणि त्यासोबतच हा जो आपण बघतो इथे तुम्हाला मिळणार आहे ही सेकंड बेडरूम जी वरची असणार आहे. होम ऑटोमेशन प्रत्येक रूममध्ये तुम्ही करू शकता. समोर बघू शकता अटॅच वॉशरूम आहे आणि त्यासोबतच रूम बघू शकता. ह्याही रूमला तुम्हाला 2 साईड व्हेंटिलेशन दिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक रूम व्हेंटिलेटेड आहे. हा विलाच अख्खा व्हेंटिलेटेड आहे, कारण प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 70% ओपन स्पेस मिळतोय. इथे आल्यानंतर हा तुमचा मास्टर बेडरूम आहे. बघू शकता वॉशरूम बघा, चांगल्या फिटिंगसोबत हे अजून मोठं वॉशरूम आहे. आणि इथे तुम्हाला मिळतोय हा जबरदस्त ग्रँड मास्टर स्वीट. बघू शकता की ह्यासोबत तुम्हाला मिळते ही डेक, ज्या डेकमधून तुम्ही बघू शकता की समोर असे खूप सारे गार्डन्स आहेत आणि एकदम प्रॉपर डेव्हलप कम्युनिटी आहे जिथे ऑलरेडी लोक राहतात, जसं आपण सुरुवातीला बघितलं. त्यामुळं एक इंडिव्हिज्युअल सेंट्रिक कम्युनिटी आहे. तुम्ही जर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही घर तुमचं बघताय, तुम्हाला एक स्वतःचं रिटायरमेंट होम शोधताय या एक वीकेंड होम शोधताय, तर ह्या सगळ्या गोष्टींचं एकच उत्तर आहे, हा प्रोजेक्ट तुम्हाला मिळवून देऊ शकतो. एकदम चांगल्या ॲम्युनिटीजसोबत, जबरदस्त स्पेशियस कार्पेट्सचे रो हाऊसेस, विलाज आणि इथे काही आपल्याकडं प्लॉट्स पण अवेलेबल आहेत, तेही तुम्हाला इथे मिळू शकतात, ज्याच्यावरती तुम्ही तुमच्या डिझाईननुसार, तुमच्या इंटरनल डिझाईननुसार तुम्ही इथे बनवू शकता. तर असा हा 247 एकराच्या निसर्गरम्य विला टाउनशिपचा रिव्ह्यू तुम्ही बघितलेला आहे. तर ह्या टाउनशिपमध्ये तुम्ही जर स्वतःचं घर घेऊ इच्छिता या तुम्ही प्लॉट घेऊ इच्छिता, तर आजच वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही स्क्वेअर फीट एक्सपर्ट टीमसोबत कॉन्टॅक्ट करा. कारण आम्ही चालू केलेली आहे एक नवीन सर्व्हिस, इन्स्टा प्रॉपर्टी इन 10 मिनिट्स, जिथे तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर बुक करू शकता फक्त 10 मिनिटामध्ये. ते कसं तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. माझी रेरा क्वालिफाईड टीम तुमच्या ऑफिसवरती तुमच्या घरी येऊन तुम्हाला भेटणार. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या लोकेशन प्रिफरन्सनुसार माझी टीम तुम्हाला 3 ते 5 ए ग्रेड डेव्हलपरचे ऑप्शन शॉर्टलिस्ट करून देणार. त्या ऑप्शन्समध्ये तुम्ही जे बेस्ट ऑप्शन सिलेक्ट करणार, तिथे माझी टीम तुम्हाला देणार बॉटम रेट अश्युरन्स विथ ॲब्सोल्युटली 0 ब्रोकरेज चार्जेस. आणि हे सर्व काही तुम्ही अचीव्ह करू शकता 10 मिनिटामध्ये. जिथे तुम्ही मागचे 6 महिने 1 वर्ष झालं घर बघताय, मल्टिपल स्पॅम कॉल्सनी तुम्ही त्रासलेला आहात, ह्या सगळ्या प्रॉब्लेमवरती एक सोल्युशन आहे, इन्स्टा प्रॉपर्टी बाय स्क्वेअर फीट एक्सपर्ट. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुमच्या जे बाहेर देशामध्ये, बाहेर राज्यामध्ये तुमचे जे मित्र राहत आहेत आणि त्यांना अशा कम्युनिटीची गरज आहे, त्यांना तुम्ही हे व्हिडिओ नक्की पाठवू शकता आणि त्यांना हा नक्कीच आवडेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.